भारतीय विद्यापीठला चाललो होतो आणि आपले एक सहकारी मित्र भेटले. स्वारगेटला होतं गेली गेली निगडी ट्रिप गेली कुठून दगडूशेठ गणपतीपासून. मला ट्रिपच भेटत नाही ना. स्वारगेटला होतं, स्वारगेटून आलो. आता म्हणलं घरी जायचं आहे, तर आता चला म्हणलं या साईडला कुठे ट्रिप वाचते का. तुझ्यासाठी मी पुण्यातून मोकळा आलो आहे. विचार कर तुझ्यासाठी. खरं तर नमस्कार मंडळी. तर चला आज म्हणलो रविवारी आज लवकर गाडी काढत. तर आता गाडी काढली लवकर. तर कुठल्या ट्रिप वाजते ते बघूत आपण. चला आता आलो इकडं कासारवाडीला हे बघायचं आहे. आलं आता चला म्हणलो रॅपिडोवर पहिली ट्रिप पडली. आता कुठली ट्रिप वाजते ते बघूत आपण रॅपिडोवर. तर सकाळी मोरवाडी साईडला होतो आणि तिथून डायरेक्ट ट्रिप पडली भारतीय विद्यापीठ. चला म्हणलं तर आता देखील गणपती दर्शन पण झालं. गर्दी होती पण दर्शन पण केलं गणपतीचं. लगेच पुढं डेकोरेशन पण चालू काम होतं गणपती बसणार त्यामुळं. पुढं दत्ताचं मंदिर पण होतं लगेच. त्याला म्हणून दत्ताचं मंदिराचं पण दर्शन करावं. आणि पॅसेंजर म्हणजे 2 मिनटं गाडी थांबवा, दर्शन करायचं आम्हाला. भारतीय विद्यापीठला चाललो होतं आणि आपले एक सहकारी मित्र भेटले. मग काय झालं बरं आहे ना. कस्टमर गेला दत्त मंदिरात पाया पडायला गेलं तिकडं. आता थांबलो मी त्यांच्या वाट बघत. मी पण जातो दर्शन करायला आता. चला मित्र बाय. मंडळी मोरवाडीला होतो. मोरवाडीला थांबलो थोड्या वेळ. थोडा ट्रिप आली डायरेक्ट भारतीय विद्यापीठ. तर आता इकडं भारतीय विद्यापीठला आलो कुठे इकडं पण ह्या साईडला. आता इथून ट्रिप कुठली वाजते ते बघूत. सांगवीची ट्रिप वाढली होती. फक्त बुटाचे लेन्स बांधत होतो. नजर हाती दुर्घटना घडली गायब. आता बहुत कुठली ट्रिप वाजते ते. मी आलो भारतीय विद्यापीठ म्हणजे भारतीय हॉस्पिटल साईडला. आणि ओलावर झालं भाडं गायब. 550 रुपयाचं पिंपरी चिंचवडचं भाडं गायब. काय राव धंदे. म्हणलं होतं भाडं भेटले लगेच रिटर्न चालतंय. पण काय ह्याचं आपल्या नशीबच नाही हो ओलाचे भाडं. तर मी आता नगर रोडला आलो आता. आणि त्या मॅडम म्हणल्या रिटर्न लगेच जायचं. म्हणलं चला. तर थांबलं 2 मिनटं इथं. आता रिटर्न वापस येत आपल्याला 15 किलोमीटर. तर नमस्कार मंडळी. आहे तिथंच रिटर्न आलो भारतीय विद्यापीठच्या आसपास. कारण की तिथं गेल्यानंतर त्या मॅडम म्हणल्या पुस्तक घ्यायचं आणि रिटर्न लगेच निघायचं. तर ठीक आहे म्हणलं चला. तर पुन्हा त्यांनी पुण्यात आलेले एक स्टॉप सांगितलं की इथं जायचं आहे. तिथून पुन्हा मग आपल्या लोकेशन पुन्हा म्हणून मेट्रो टाकली की म्हणतात कसं करतो. तर फिरत पुण्यातून आलो. त्यांच्या शेवटी सोडलं आहे. त्यांच्या लोकेशनवर सोडलं त्यांना. आणि बेस जातं 420. आता बघू कुठली ट्रिप पडते ते मित्रांनो. तर मित्रांनो रिटर्न ट्रिप मारल्यानंतर तिथून ट्रिप पडली डायरेक्ट हडपसर काळीपठार रॅपिडोवर आणली नुसतं. मग काय खरं पर्याय नाही ना. आज पळायचं पुढे या तिकडं पण तिकडं. आणि इथं आलो काही अंतरवर ट्रिप राहिली होती तेवढ्याच वाजली दगडूशेठ. ओलावर कुठं आपल्याला भेटते नाही भेटत. मग आता वेट आणि वॉच करायला आता बघत कुठली ट्रिप भेटते ते आपल्याला. लिला आलो आताच पहिल्यांदा आलो ह्या साईडला. मी बहुत काय होते इथं. अजून तर काय ट्रिप वाजलेल्या बघ येतं. काय करा नाश्ता गेलो आता. चला मला भूक लागली तर काहीतरी खातो ना. तर आता घेतला वडापाव आपल्याला. गाडी लावली साईडला सावडीला. तोपर्यंत ट्रिप जर पडली तर चांगली ते. काळी पठारला होतो तिथं नाश्ता केला की तेवढंच पडली हडपसर. 3 किलोमीटर होती. 3 किलोमीटर होती उचलली. हडपसरला आल्यानंतर घरी जायचं. पडले भाऊ डायरेक्ट स्वारगेट. चला म्हणलं स्वारगेट पडली टेन्शन नाही. आता स्वारगेटला सोडलं आणि सारसबाग साईडला आपली बाग. आता डायरेक्ट चिंचवडला जायचं आपल्याला. चिंचवडची ट्रिप बघू जाता का वाजते ते आपल्याला. वाजली पाहिजे नाही तर नाही पडली तर मग सरळ जायचं दगडूशेठ गणपती शनिवारवाडा मनपा करून. डायरेक्ट बघू कुठली ट्रिप पडली त्याच्यावर अवलंबून आपण. जर पडली तर चांगलं आहे सगळं. आता बघू त्या ट्रिपची वाट बघूत आपण. स्वारगेटला तर गेली गेली निगडी ट्रिप गेली कुठून दगडूशेठ गणपतीपासून. मला ट्रिपच भेटत नाही.
स्वारगेट नव्हतं, स्वारगेटून आलो आता म्हणलं घरी जायचं आहे. तर आता चला म्हणलं ह्याच्या पुढे ट्रिप वाचते बाबा. तर निगडीची ट्रिप वाढली गायब. काय करायचं काय आता आता बघत वाट बघत आता. जेवण केलं? तुमची वाट बघत बसले मी. किती वाजता आलात तुम्ही? तुझ्यासाठी मी पुण्यातून मोकळा आलोय. विचार कर तुझ्यासाठी. पुण्यातून मोकळा येणार आहेत का तुम्ही? खरं आम्ही यायचं नाही एक तासाने अजून. आज सगळे 2 वाजून गेले होते. 3 वाजून तर थांबले असते मी अजून. आम्ही जायचोय. बाबड्या बघा काय करतो. आई झोपले डोळे झाकलेत. जेवण केलं? चल बरं जाऊ उठलो.